Today we are going to learn the next chapter, that is direct and indirect speech. We have been learning this chapter since 8th standard. आपण 8वी पासून हा लेसन शिकत आलेलो आहोत. You may be in the 8th, you may be in the 9th, 10th or in any class. You may be at the graduate level also, but you have to learn the same chapter again and again, and you should have some perfect ideas about direct and indirect speech. So let us see today how that direct and indirect speech should be mastered by us. तर आता आपण पाहूया डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हा जो चॅप्टर आहे. मराठीमध्ये आपण म्हणतो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन. तर प्रत्यक्ष कथनामधील वाक्य अप्रत्यक्ष कथनामध्ये कसं न्यावं त्या चॅप्टरवर आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर पाहूया तर डायरेक्ट स्पीच कशाला म्हणावं. डायरेक्ट स्पीच म्हणजे when the spoken words are presented in the same way without making any changes, it is called a direct speech. What is the direct speech? Direct speech म्हणजे काय असते? when the spoken words are presented in the same way. जसे शब्द एखाद्या व्यक्तीने बोललं तसेच शब्द आपण प्रेझेंट केले, मग ते मौखिक स्वरूपात असो किंवा लिखित स्वरूपात असो, विदाउट मेकिंग एनी चेंजेस इन इट, त्यात कोणतेही बदल न करता जर आपण जशास तसे एखाद्या व्यक्तीने एखादं वाक्य बोललं आणि ते वाक्य आपण तसंच प्रेझेंट केलं, जशास तसं प्रेझेंट केलं, तर त्याला काय म्हणतात? इट इज कॉल्ड डायरेक्ट स्पीच. त्याला आपण प्रत्यक्ष कथन म्हणतो. म्हणजे बोलणाऱ्याचे शब्द कुठलाही बदल न करता आपण जशास तसे जर प्रेझेंट करत असाल तर त्याला आपण डायरेक्ट स्पीच म्हणतो. आणि त्याला एक एक्झाम्पल पहा. केशव सेड टू हिज ब्रदर, आय एम स्टडीइंग. आता दिलेल्या वाक्यामध्ये पहा, आय एम स्टडीइंग नाउ. दिलेल्या वाक्यात काय? केशव सेड टू हिज ब्रदर. केशव त्याच्या भावाला म्हणतो, बंधूला म्हणतो, काय म्हणतो? आय एम स्टडीइंग नाउ, मी आता अभ्यास करत आहे. हे कोणाचे शब्द आहेत? केशवचे आहेत. आय एम स्टडीइंग नाउ असं केशव म्हणतो, मी म्हणत नाही. म्हणून जेव्हा असं वाक्य म्हणजे एखाद्याने बोललेलं आपण जशास तसं प्रेझेंट करतो तेव्हा त्याला डायरेक्ट स्पीच म्हणतात. पुन्हा थोडीशी याचे आपण फोड करूया, थोडा विग्रह करूया आणि याला थोडं व्यवस्थित पाहूया. व्हॉट इज केशव इन द गिवन सेंटेन्स? दिलेल्या वाक्यामध्ये केशव काय आहे? केशव इज रिपोर्टेड इन द गिवन सब्जेक्ट. दिस इज रिपोर्टर. We call this is a reporter. Reporter means this is subject. हा कर्ता आहे वाक्याचा. बोलणारा कोण आहे? केशव आहे. आणि said to म्हणजे said to काय आहे? said काय आहे? याला म्हणतात रिपोर्टिंग वर्ब. This is reporting verb. And his brother कोणाला म्हणाला? त्याच्या भावाला म्हणाला. आणि हे जे आहे ऑब्जेक्ट ऑफ द रिपोर्टिंग वर्ब मीन्स दिस इज अ लिसनर. याला म्हणू आपण LISTENER. दिस इज अ लिसनर. This is speaker. Keshav is speaker. This is reporter. And Keshav is called subject of the reporting verb said. Said ह्या reporting verb चा subject कोणता आहे? केशव आहे. आणि said ह्या reporting verb चा object कोणता आहे? his brother. त्याचा भाऊ. म्हणजे याच्या पुढे जी क्रिया आहे, बोललेली क्रिया कुठपर्यंत पास झाली? बोललेले शब्द केशव पासून त्याच्या भावापर्यंत गेलेले आहेत. दे पास फ्रॉम सब्जेक्ट टू ऑब्जेक्ट. म्हणजे दिलेल्या क्रियापदाचा कर्ता केशव आहे आणि दिलेल्या क्रियापदाचं कर्म हे हिज ब्रदर आहे. आणि राहिलेला जो भाग आहे आय एम स्टडीइंग नाउ, मी आता अभ्यास करत आहे, हे डबल इन्व्हर्टेड कॉमास मध्ये टाकलेला जो भाग आहे याला म्हणतो आपण रिपोर्टेड स्पीच. वी से दिस इज रिपोर्टेड स्पीच. म्हणून वाक्यातील रिपोर्टर कोणता? रिपोर्टिंग वर्ब कोणता? रिपोर्टेड स्पीच कोणता? समटाइम्स लिसनर इज नॉट गिवन इन द सेंटेन्स. कधी कधी दिलेल्या वाक्यामध्ये लिसनर नसतो, तेव्हा ते असावंच असं काही कंपल्सरी नाही. आणि जेव्हा असेल तेव्हा काही चेंजेस होतात इनडायरेक्ट मध्ये करताना. रिपोर्टिंग वर्ब बदलते आणि ऐकणारा जर दिलेल्या वाक्यामध्ये नसेल तर तेव्हा काही वेगळ्या पद्धतीने इनडायरेक्ट करावं लागते. ते आपण पुढे पाहूया. त्याच्यानंतर आता इनडायरेक्ट स्पीच कशाला म्हणतात आपण शॉर्ट मध्ये पाहूया. इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय आहे? when the spoken words are presented by you in your own words, it will be indirect speech. Now when the spoken words are presented by you in your own words, not as it is, means you made certain changes in it, त्यात काही विशिष्ट तुम्ही बदल केले आणि त्याला तुम्ही प्रेझेंट केला, तेव्हा त्याला काय म्हणतात? इनडायरेक्ट स्पीच म्हणतात. आता केशव म्हणाला मी अभ्यास करत आहे, मी आता अभ्यास करत आहे, पण तुम्ही आता म्हणताना काय म्हणतो? मी अभ्यास करत आहे म्हणतो ना. आपण म्हणतो तो अभ्यास करत होता. तो म्हणला मी अभ्यास करत आहे, पण आपण काय म्हणतो? तो म्हणाला की तो अभ्यास करत होता. म्हणजे आपण आपल्या शब्दामध्ये तीच गोष्ट सांगतो. आणि जेव्हा आपण दिलेल्या
वाक्याला आपल्या शब्दामध्ये सांगतो, म्हणजे बोलणाऱ्याचे शब्द जेव्हा जशास तसे न सांगता त्याला स्वतःच्या शब्दामध्ये सांगतो तेव्हा त्याला इनडायरेक्ट स्पीच असे म्हणतात. आता पहा एक्झाम्पल पहा, द सेम एक्झाम्पल लेट अस चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीच. नाउ केशव सेड टू हिज ब्रदर, हियर केशव टोल्ड हिज ब्रदर. इफ द लिसनर इज गिवन इन द सेंटेन्स, जर दिलेल्या वाक्यामध्ये लिसनर असेल तर सेड टू च्या ऐवजी टोल्ड घ्यावे. केशव टोल्ड हिज ब्रदर, केशव त्याच्या भावाला आपल्याला काय म्हणाला, जिथं कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमा आहे हे कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकावे आणि त्या ठिकाणी दॅट हे कंजंक्शन वापरावे. कंजंक्शन हे वाक्याप्रमाणे बदलत असते, म्हणजे वाक्याचा प्रकार कोणता आहे त्या प्रकाराप्रमाणे हे कंजंक्शन बदलते. हे ऍसेंटिव्ह सेंटेन्स आहे, हे स्टेटमेंट आहे, हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, विधानार्थी वाक्य आहे थोडक्यात. आणि विधानार्थी वाक्य असेल तर कंजंक्शन म्हणून अशा वाक्यामध्ये आपण दॅट वापरतो. आणि आय एम स्टडीइंग नाउ, तो स्वतःच्या शब्दात म्हणतो मी आता अभ्यास करत आहे, पण आपण काय म्हणतो, ही वॉज स्टडीइंग देन, म्हणजे या ठिकाणी आय चा आपण ही केलं आणि एम जे आहे एम जे आर असेल तर त्याला वॉज किंवा वेअर होते, म्हणजे कर्त्याप्रमाणे सिंग्युलर असेल तर वॉज आणि प्लुरल असेल तर वेअर. आय एम स्टडीइंग नाउ बिकम्स देन, त्या नाऊला आपण काय केलं, देन, तो तेव्हा अभ्यास करत होता. म्हणजे काय झालं, केशव टोल्ड हिज ब्रदर दॅट, केशवने त्याच्या भावाला सांगितले की ही वॉज स्टडीइंग देन, तो तेव्हा अभ्यास करत होता. याला म्हणतो आपण इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे आता नेमकं दॅट झालं किंवा काळामध्ये बदल झाला किंवा प्रोनाउन मध्ये बदल झाला किंवा नाव म्हणजे आता आणि देन म्हणजे तेव्हा, अशा पद्धतीने नंतर म्हणण्यापेक्षा तेव्हा म्हणून, म्हणजे ऍडव्हर्ब्स मध्ये काही बदल होतात. ऍडव्हर्ब्स ऑफ टाइम, टाइम आहे, ऍडव्हर्बियल्स आहे, त्याच्यात चेंजेस होतात. आयचं प्रोनाउनचं आपण ही केलं, त्याच्यानंतर काळ आहे, आय एम स्टडीइंग नाउ प्रेझेंट कंटिन्यूअस आहे आणि ही वॉज स्टडीइंग देन पास्ट कंटिन्यूअस आहे. म्हणजे काय काय चेंजेस होतात, हे जे चेंजेस आहेत तर त्या चेंजेसला आपल्याला पाहणं आवश्यक आहे. म्हणून प्रत्यक्ष कथनाचे अप्रत्यक्ष कथनात रूपांतर करताना प्रोनाउन्स जसं आयचं आपण ही केलं, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब जसं एमचं आपण वॉज केलं आणि त्याच्यानंतर टेन्स काळ तिथं प्रेझेंट कंटिन्यूअस आहे तर पास्ट कंटिन्यूअस झाला आणि काही ऍडव्हर्ब जसं की नाऊचं आपण देन केलं आणि रिपोर्टिंग वर्ब जसं सेड टूच्या ऐवजी आपण टोल्ड वापरलं, यात बदल होतात. आता नेमके बदल कसे होतात ते बदल आपल्याला पाहायचे आहेत. याला आणखी एक टेबल मांडणे आवश्यक आहे. अगोदर आपण वाक्याचा प्रकार पाहूया, त्या वाक्याच्या प्रकाराप्रमाणे नंतर बाकीचे बदल पाहण्यासाठी बाकी पुढचा टेबल मांडूया आणि त्याच्यानंतर एका एका टेन्सला म्हणजे नेमके चेंजेस कसे होतात. जसे की नेम असे आहे त्याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स बिकम सिंपल पास्ट टेन्स, साधा वर्तमान काळ असेल साधा भूतकाळ होतो, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स बिकम्स पास्ट कंटिन्यूअस टेन्स. जर डायरेक्ट स्पीच मध्ये प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये पास्ट कंटिन्यूअस होतो किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स बिकम्स पास्ट परफेक्ट टेन्स. जर डायरेक्ट स्पीच मध्ये प्रेझेंट परफेक्ट असेल तर इनडायरेक्ट मध्ये त्याचा पास्ट परफेक्ट होतो आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस बिकम्स पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस जर असेल, चालू पूर्ण वर्तमान काळ असेल तर त्याचा पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ होतो. असे काही नियम आहेत. सिंपल पास्ट असेल पास्ट परफेक्ट होतो, पास्ट कंटिन्यूअस असेल पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस होतो. तर हे सर्व नियम आपल्याला एका एकाने पाहायचे आहेत. हे सर्व स्टेटमेंटचे झाले. नंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसला इनडायरेक्ट मध्ये कसं चेंज करायचं किंवा एक्सक्लेमेटरीला कसं चेंज करायचं, लेट अस सी ऑल वन बाय वन. एका एकाने आपण या सर्वांचा अभ्यास करणार आहोत. तर पाहूया, अगोदर आपण पाहूया काय काय नेमके चेंजेस होतात. पहा, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, काही वाक्याचे या ठिकाणी प्रकार घेतलाय. 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आपण या ठिकाणी घेतले आहेत. त्याच्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब्स पण आहेत. रिपोर्टिंग वर्ब मध्ये काय चेंजेस होतात, कोणत्या प्रकारचं वाक्य असलं म्हणजे कोणत्या प्रकारचं रिपोर्टिंग वर्ब वापरावं. त्याच्यानंतर कंजंक्शन, कंजंक्शन कोणते वापरायला पाहिजेत. आता कंजंक्शनचेही काही प्रकार आहेत. इथं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, कोरिलेटिव्ह कंजंक्शन असे प्रकार आहेत. परंतु या ठिकाणी फक्त सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आपण वापरतो आणि कोणकोणते कंजंक्शन्स वापरायला पाहिजेत कोणत्या प्रकारात याचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, इफ द सेंटेन्स इज स्टेटमेंट ऑफ ऍसेंटिव्ह सेंटेन्स. आता ऍसेंटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, स्टेटमेंट आहे. मराठीमध्ये आपण याला म्हणतो विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य म्हणजे कसं असते, अगदी साधी रचना असते. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. कोणीतरी जेव्हा आपण म्हणतो तिकडे जा किंवा नाही, हे इम्पेरेटिव्ह आहे कारण गो देर आपण क्रियापदाने. मराठी आणि इंग्रजीमध्ये थोडा फरक आहे. मराठीमध्ये कर्ता कर्म क्रियापद असते
आणि इंग्रजीमध्ये आधी करता आले नंतर क्रियापद येते, म्हणजे बऱ्याच वेळा इथं कन्फ्युजन होते. जसं ही इज स्पीकिंग, तो बोलत आहे, दे आर ट्राइंग, ते म्हणजे चित्र काढत आहेत, किंवा वी आर डान्सिंग, असे जे वाक्य होतो हे सर्व स्टेटमेंट आहेत. आणि असे जे स्टेटमेंट असतात म्हणजे सब्जेक्ट असते सुरुवातीला, नंतर वर्ब असते, नंतर ऑब्जेक्ट असते. अशा स्टेटमेंटला जेव्हा आपण रिपोर्टिंग वर्ब वापरतो, आता हे स्टेटमेंट आहे. जसं केशव सेड टू हिज ब्रदर, केशव त्याच्या भावाला म्हणाला, काय म्हणाला, आय एम स्टडीइंग नाउ, मी आता अभ्यास करत आहे. त्याला इनडायरेक्ट मध्ये करताना आपण काय वापरलं, सेड किंवा टोल्ड म्हणलं. ऐकणार असेल तर टोल्ड वापरतात, ऐकणार नसेल तर सेड घेतात. म्हणून आपण काय केलं, केशव टोल्ड हिज ब्रदर घेतलं. त्यानंतर कंजंक्शन मध्ये बदल, जिथं कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आहे त्याला काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी आपण दॅट वापरलं. म्हणजे कंजंक्शन स्टेटमेंट असेल, विधानार्थी वाक्य असेल, दॅट हे कंजंक्शन वापरावे लागते. कॉमा इंटू इन्व्हर्टेडच्या ठिकाणी दॅट वापरावे. आणि सेड किंवा सेड टू, सेड असेल सेडच वापरावे, सेड टू असेल टोल्ड वापरावे. हा एक नियम आहे. त्याच्यानंतर दुसरा वाक्याचा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, क्वेश्चन आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे. देयर आर टू टाइप्स ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार कोणता आहे, यस नो टाइप क्वेश्चन, त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन म्हणतो. दुसरा प्रकार कोणता आहे, डब्ल्यूएच क्वेश्चन. ज्या प्रश्नाचे उत्तर यस किंवा नो ने देता येत नाही त्याला डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणतात. डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणजे व्हाय, व्हॉट, व्हेन, वेअर, हाऊ, हू, होज, व्हिच अशा एखाद्या शब्दात डब्ल्यूएच वर्डने सुरुवात होतो, त्याला डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणतात. जसं व्हॉट इज युअर नेम म्हणलं, डब्ल्यूएच क्वेश्चन आहे, त्याला यस किंवा नो ने उत्तर देता येत नाही. आणि जेव्हा आर यू प्लेइंग, तू खेळत आहेस का, यस किंवा नो म्हणू शकतो, त्याला यस नो टाइप क्वेश्चन म्हणतात. म्हणजे सहाय्यकारी क्रियापदांनी सुरू होणाऱ्या प्रश्नाला यस नो टाइप क्वेश्चन म्हणतात आणि डब्ल्यूएच वर्डने सुरू होणाऱ्या क्वेश्चनला डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन म्हणतात. असे प्रश्नाचे दोन प्रकार आहेत. आणि कोणताही प्रकारचा प्रश्न असेल तर रिपोर्टिंग वर्ब म्हणून त्याच्यामध्ये आपण आस्क वापरतो आणि रिपोर्ट कंजंक्शन म्हणून जे वापरतो त्या ठिकाणी इफ किंवा वेदर आणि डब्ल्यूएच वर्ड असं दिलेलं आहे. म्हणजे दोन प्रकारचे वाक्य आहेत ना. जर यस नो टाइपचं वाक्य असेल इफ किंवा वेदर वापरावे, आणि जर डब्ल्यूएच क्वेश्चन असेल तर दिलेला शब्द डब्ल्यूएच वर्ड तोच कंजंक्शन म्हणून कॉमा इंटू इन्व्हर्टेडच्या ठिकाणी वापरावा. जेव्हा आपण हा प्रकार पाहू प्रत्यक्ष त्याचा उपयोग करूया. त्याच्यानंतर तिसरा प्रकार वाक्याचा आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस कशाला म्हणायचं आधी हे कळून घेतलं पाहिजे. आज्ञार्थी वाक्य. आता आज्ञार्थी वाक्य म्हणजे कसं असते, त्याला आपण कमांड्स म्हणतो. आज्ञार्थी वाक्य, ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाच्या पहिल्या रूपाने होते त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. आपण म्हणतो ओपन द विंडो, क्लोज द डोर, गो देअर, कम हिअर, राईट नीटली, स्पीक स्लोली अशा प्रकारचे जे वाक्य आहेत हे सर्व कोणत्या प्रकारचे आहेत, इम्पेरेटिव्ह. क्रियापदाच्या पहिल्या रूपाने सुरू होणाऱ्या वाक्याला आपण इम्पेरेटिव्ह म्हणतो. निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह असेल तर डोंट ने सुरुवात होते. डोंट टॉक लाउडली, डोंट डिस्टर्ब मी, डोंट प्ले ऑन द रोड अशा पद्धतीने डोंट ने सुरू होणारे सर्व वाक्य ही इम्पेरेटिव्ह असतात. किंवा लेटस ने सुरू होणारे वाक्य सुद्धा इम्पेरेटिव्ह असतात. लेट अस टेक टी, लेट अस नॉट अटेंड द पार्टी अशा पद्धतीने जे लेटस ने सुरू होतात. किंवा लेट ने सुरू होणारे वाक्य सुद्धा इम्पेरेटिव्ह असतात. जसं लेट हिम गो, त्याला जाऊ द्या. लेट हर कंप्लीट द सेंटेन्स, तिला वाक्य पूर्ण करू द्या. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाच्या पहिल्या रूपाने होते, ज्या वाक्याची सुरुवात डोंट ने होते, ज्या वाक्याची सुरुवात लेट ने किंवा लेटस ने होते आणि ज्याच्यातून आज्ञा म्हणजे सल्ला किंवा उपदेश असा काहीतरी केलेला असतो त्याला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर रिपोर्टिंग वर्ब म्हणून आपण त्या ठिकाणी ऑर्डर वापरतो, रिक्वेस्टेड वापरतो, प्रेयर वापरतो, बेग्ड वापरतो. म्हणजे त्या संदर्भावरून आपल्याला एखादं रिपोर्टिंग वर्ब वापरावं लागते. याच्यामध्ये म्हणजे जागेअभावी आपण दोनच मांडलेले आहेत. आणि कंजंक्शन म्हणून टू किंवा नॉट टू वापरतात. आता टू किंवा नॉट टू कशासाठी, कारण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आर आल्सो ऑफ टू टाइप्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार आहे अफर्मेटिव्ह, होकारार्थी असेल टू वापरावे आणि नकारार्थी असेल नॉट टू वापरावे. म्हणून टू आणि नॉट टू केव्हा वापरावे याच्याबद्दल आपण इथे एक्सप्लेनेशन केलं. त्याच्यानंतर पुढील प्रकार आहे, शेवटचा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणजे काय, उद्गारार्थी वाक्य. एक्सप्लेनेशन्स और एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. आता उद्गारार्थी वाक्य असेल तर रिपोर्टिंग वर्ब म्हणून त्या ठिकाणी आपण एक्सक्लेम वापरतो. त्या ठिकाणी काही सेल जमत नाही, टोवर्ड जमत नाही, आस्क जमत नाही, ऑर्डर जमत नाही किंवा रिक्वेस्टेड जमत नाही. त्या ठिकाणी एक्सक्लेम्ड तो उद्गारला, कारण सडन फीलिंग्स ऑफ द हार्ट आहेत त्या.
जेव्हा आपण एखादा हर्ष आहे, शोक आहे, दुःख आहे, भय आहे, अशा एखाद्या भावना आपण व्यक्त करतो तेव्हा एक्सक्लेम्ड तो उद्गारला, आणि इकडे मात्र कंजंक्शन जसं आपण स्टेटमेंटला वापरलं त्याच पद्धतीने तर दॅट वापरतो. अशा पद्धतीने पहिल्या व्हिडिओमध्ये आपण कमीत कमी पाहण्याचा प्रयत्न केलाय. इन द नेक्स्ट व्हिडिओ लेट अस सी how some of the pronouns, some of the verbs means helping verbs, and some of the adverbs change into indirect speech. Let us see in the next video, and some more examples and some types of the direct and indirect. Let us see in the next video. Till then, bye.